रोजच्या नवीन घडामोडी बघत रहा आपल्या पुष्पावंती न्यूज चॅनलवर। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस। 7 जणांनी संगनमत करून तरुणावर चढवला जीवघेणा चाकू हल्ला। चाकू हल्ल्यात तरुण गंभीर जखमी। पुसद प्रतिनिधी। वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या जिनिंगच्या नवीन प्लॉटिंगच्या शेवटच्या सिमेंट रोडवर बसून असलेल्या तरुणावर 7 जणांनी संगनमत करून जीवघेणा चाकू हल्ला चढवलाय। ही दुर्दैवी घटना दिनांक 2 मार्च रोजी रात्री घडली। शेख सादेन शेख नौशाद असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे। तर चाकू हल्ला केल्याप्रकरणी जखमीचा मामे भाऊ शेख इस्राइलउद्दीन शेख सलीमुद्दीन या अल्पवयीन तरुणाने जखमीला घेऊन वसंतनगर पोलीस ठाण्यामध्ये गेला असता 7 जणांविरोधात फिर्याद दिली। त्यावरून मिस्त्री काम करणारा शेख रेहान उर्फ फकीरा शेख जावेद वय वर्ष 20 राहणार वसंतनगर, ऑटो चालक अब्दुल हाफिज अब्दुल वाजिद वय वर्ष 20 राहणार तलावपट्टा रहमानिया मदरसा हैदराबाद सिटी हल्ली मुक्काम वसंतनगर, मजुरीचे काम करणारा अजय संतोष कांबळे वय वर्ष 21 राहणार खडसे मैदान वसंतनगर, शैलेश राजू काळे वय वर्ष 23 राहणार खडसे मैदान वसंतनगर, वेल्डिंगचे काम करणारा मोहम्मद रेहान उर्फ मुन्नू अब्दुल रहमान वय वर्ष 19 राहणार खडसे मैदान वसंतनगर, तर फळ विक्री करणारा शेख फैजान उर्फ मुन्नू शेख मोहम्मद वय वर्ष 18 राहणार खडसे मैदान वसंतनगर, मेकॅनिकलचे काम करणारा सय्यद आणि सय्यद अयास वय वर्ष 23 राहणार वसंतनगर यांच्या विरोधात दिनांक 3 मार्च रोजी 6:55 विविध कलमानुसार गुन्हे दाखल झाले। वसंतनगर पोलीस ठाण्याच्या सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार शेख इस्राइलउद्दीन व जखमी शेख सादेन या दोघेजण वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या जिनिंगच्या प्लॉटिंगजवळ 9:30 वाजताच्या दरम्यान येऊन बसले होते। अशातच सुमारे 2 दिवसांपूर्वी शेख इस्राइलउद्दीन व त्याच्या मावशीचा मुलगा शेख सादेन सोबत अल्लू नावाचा मुलगा आला व त्याने दोघांनाही भांडण केले। त्यावेळी अल्लू सोबत समीर व मुन्नू या दोघांनी संगनमत करून भांडण केले होते। त्यानंतर बाद में तुमको देख लेता अशी धमकी देत निघून गेलाय। घटनेच्या रात्री सुमारे 9:45 शेख साद ते रोजच्या प्रमाणे जिनिंगच्या जागेवरील पडलेल्या प्लॉटिंगवर शेवटच्या सिमेंट रोडवर बसून होते। अशावेळी रहमान उर्फ फकीरा हाफिज अजय शैलेश मोहम्मद रेहान उर्फ मुन्नू शेख फैजान सय्यद अनीस जवळ आले। त्यानंतर शेख सादेनला पकडून मारहाण चालू केली। त्यात रेहान उर्फ मुन्नू याच्या हातात चाकू होता व त्याने चाकूने डाव्या पोटावर व पाठीवर 2 ते 3 ठिकाणी वार करून गंभीर जखमी केले। त्यानंतर त्याला सरकारी दवाखान्यात नेले असता प्राथमिक उपचार करून यवतमाळ येथील दवाखान्यात पुढील उपचाराकरिता रेफर करण्यात आले। या प्रकरणाचा अधिक तपास वसंतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सुगत पुंडे हे करत आहेत। पुसद प्रतिनिधी।